आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2, 3, 4 हे जे वरचे प्रश्न होते त्याच्यानुसार तथापि काही शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदे आपल्या स्तरावर भरली आहेत किंवा भरली नाहीत, पोर्टलद्वारे भरली नाहीत असे आमच्या निदर्शनास आलेले आहे. शेवटी भुसे यांनी ऑफिशियली पेपरवरती मान्य केलेलं आहे की संबंधित शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. क्लॅप फॉर युअर सेल्फ माय डिअर फ्रेंड. आपण तेच वाट पाहत होतो की अशांना चाप बसला पाहिजे. नमस्कार. विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक, शिक्षकांना हक्काची नोकरी, पालकांना त्याच्या पाल्याला त्याच्या जवळपास RT नुसार संविधानानुसार मूलभूत शिक्षण मिळायला हवं. बरोबर ऐकताय तुम्ही. येस, याच संदर्भातली मोठी बातमी पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातली आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत आणि त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं धगधगीत वास्तव काय आहे. आणि येस, सर्वांनी थम्सअप करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्याचं कारण आहे की तुमच्यासाठी आज अतिशय सुखद बातमी आहे. परंतु आपण शिक्षक आहोत, शिक्षक होण्यासाठी हा व्हिडिओ पाहत आहोत, तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये विश्लेषणानुसार जागा कशा वाढणार आहेत आणि नुकतीच समिती गठीत झालेली आहे ती कशी काम करणार आहे आणि मेन जो विषय आहे त्याच्यावरती मुळावरतीच घाला कसा घातलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लेट पण थेट पवित्र पोर्टल शिक्षक भरती बालुशा माने या चॅनलवरती जर पहिल्यापासून तुम्ही पाहत असाल ना, तर तुम्ही पाहिलं असेल की कधीच जागा पोर्टलवरती किती येतील याच्या संदर्भात आपण कधीच निगेटिव्ह नव्हतो. सोशल मीडिया असतील, बाकीचे सर्व तुम्हाला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि बाकीचे सर्व माहिती देणारे नेहमी सांगत असतात की जागा कमी झाल्या, जागा जास्त झाल्या. पण आपण पहिल्यापासून एकाच गोष्टीवर थांबवतो, कारण आपण त्याच्यासाठी प्रयत्नही करत होतो आणि त्याला आता यश येताना आपल्याला दिसतंय. आणि कागदच बोलतो हे तुम्ही खरं ऐकताय. DED झाला असेल, TIT दिली असेल, पसंतीक्रमाची वाट पाहताय आणि शिक्षक होण्याची वाट पाहताय, तर तुम्हाला A to Z गायडन्स आपण टीचर्स मेंटरशिप बॅच थ्रू देतोय. ती पण बॅच जॉईन करा. सर्व खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षण संस्थांना पोर्टल भरती बंधनकारक करावं अशी आपण दादा भुसे यांच्याकडे मागणी केली होती. आणि पोर्टलवरती जागा देत नाहीत अशा जवळपास 550 मोठ्या संस्था आणि बाकीच्या 1,500 एकदम ज्यांचं जास्त मोठ्या नाही आहेत परंतु आहेत, म्हणजे त्यांच्या पोर्टलवरती त्यांनी जागा दिल्या नाहीत अशा संस्थांची यादी आपण दादा भुसे यांना स्वतः मी त्यांची भेट घेऊन त्यांना दिली होती. आणि त्याची आठवण आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा आम्ही शिष्टमंडळाची विधानसभेमध्ये जेव्हा भेट घेतली दादा भुसे यांनी, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी ते मार्किंग केलं. याच्या संदर्भात तुम्हाला आंदोलनाबद्दल अपडेटबद्दल त्याच्याबद्दल आम्ही सांगितलेलं आहेच. परंतु आता जे आपल्याला लिखित मिळालेलं आहे ते काय आणि ते जाणून घेण्यासाठी ज्या काही राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांनी भरती केलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता देण्यावर. आता बघा, 2017 पासून आपण पाहतोय की पोर्टल अस्तित्वात आलेलं आहे, राईट. आणि जेव्हापासून पोर्टल अस्तित्वात आलं तेव्हापासून बॅकडोरनी एंट्री सुद्धा खूप झालेल्या आहेत. मित्रांनो, हा खूप महत्त्वाचा विषय होता, कोणाचंही लक्ष गेलं नाही, पण पहिल्यापासून हा विषय आपण लावून धरलेला आहे. हे तुम्ही पाहिलेलं आहे. ज्यांना 140 बिलो मार्क्स आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे. आणि इथून पुढे जे आतापर्यंत इंटरव्ह्यू राऊंड कसे होत होते, टेबल खालून टेबलवरून किंवा ओपन सिक्रेट, हे तुम्हाला माहित होतं. त्याच्यामध्ये पारदर्शकता आलेली सुद्धा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. इतकं कोण धाडस सध्या करणार नाही, कारण असे नियमच बनतात. त्याच्या संदर्भातली समिती सुद्धा गठीत झालेली आहे. त्याच्या संदर्भात आपण महत्त्वाची बातमी लक्षात घ्या की 2 गोष्टी आहेत त्या अशा की काही आस्थापनांनी पोर्टलला बगल देऊन पोर्टलला डावलून अशा शिक्षकांच्या नियुक्त्या सुद्धा केलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काही अशा लोकल बॉडीज आहेत त्यांनी पोर्टलवरती जागाच दिल्या नव्हत्या. फक्त लोकल बॉडीज नाही आहेत बरं का मित्रांनो, ह्याच्यामध्ये काही नपा, मनपा, झेडपी सुद्धा आहेत. झेडपी शक्यतो अशा नाही आहेत जास्त, परंतु नपा, मनपा सुद्धा आहेत. त्यांनी पोर्टलमध्ये दुसरा टप्पा 2022च्या टप्प्यामध्ये जागा दिल्या नव्हत्या. इव्हन तुम्ही कुठलीही मनपा नपा घ्या, त्याच्या मुंबई घ्या, तुम्ही पुण्यातल्या घ्या तुम्ही नपा, त्यांनी सुद्धा जागा दिल्या नव्हत्या. त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं आता हे निर्देश येतात आहे, त्यामुळे सर्वांचाच याच्यामध्ये फायदा होणार आहे. तर अर्थातच आता 2 जी गोष्ट होती की त्याच्यामध्ये पहिली होती की राज्यातील खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी भरती केलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीला मान्यता मिळण्याबाबत. आता जी काही खाजगी अनुदानित संस्थांनी जे काही नियुक्तीला मान्यता मिळालेली आहे त्याच्या अगोदरचं जे काही अधिसूचना 22 जून 2017 आणि 23 जून 2017 नव्हे
सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा खाजगी संस्थांच्या शाळा असतील, शिक्षकांची भरती पोर्टलद्वारे होणार आहे, हे तर क्लिअर आहे. हा प्रश्न विचारलेला होता श्री जयंत आसगावकर, श्री सतेश उर्फ बंटी पाटील, श्री अशोक उर्फ भाई जगताप, श्री अभिजित वंजारी साहेब, श्री राजेश राठोड, श्री धीरज लिंगाडे, श्री सुधाकर अडबोले आणि यांनी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांना हा खुलासा करण्यासाठी सांगितला होता. आणि त्यांच्या संदर्भात शासनाने याच्या संदर्भात काही याचिकांवरती याचिका प्रलंबित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि शासनाने याच्या संदर्भात काहींना आदेश सुद्धा देण्याचं सांगितलेलं आहे. परंतु काहींना मात्र अंमलबजावणी न करणाऱ्या आस्थापनांना मात्र कार्यवाही करण्याची सांगितलेली आहे. ती कारवाई करते का, केली जाते का, किंवा कोणती कारवाई केली जाते, असा एक महत्त्वाचा प्रश्न होता. दुसरा प्रश्न जो आहे आपल्याकडे त्याच्यावरती सुद्धा आपण येणार आहोत. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची PDF हवी असेल तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. तुमच्या मोबाईलमध्ये नेक्स्ट 24 आवर्समध्ये तुमच्या ईमेलमध्ये ही PDF सुद्धा येऊन जाईल, जेणेकरून आपण कोणताही प्रश्न, कोणताही पाठपुरावा फक्त हवेत करत नाही, आपण बोलतो, ते करून दाखवतो आणि तो रिझल्ट तुम्ही पाहत आहात नव्हे, पाहतच राहील. लाईक करायला विसरायचं नाहीये, कारण तुमच्यासाठी चालू आहे आणि तुम्ही शिक्षक आहात हेच फक्त मनापासून स्वप्न आहे मित्रांनो, आणि नक्की तुम्ही ते पूर्ण करणार आहात हा सुद्धा विश्वास आहे. आणि त्याच्यासाठी आमची साथ तुम्हाला आम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून देत आहोत. मित्रांनो, आता याच्यामध्ये त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की शिक्षकांची शक्यतो पदं आहेत त्यांनी पोर्टलद्वारे भरलेली आहे. दादा भुसे यांचं उत्तर आहे. परंतु 2 व 3 याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे की उच्च न्यायालयामध्ये जे याचिका दाखल केल्या आहेत त्याचं काय, त्याच्या संदर्भात त्यांनी असं सांगितलेलं आहे की खाजगी संस्थांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त करण्याबाबत शासनाचे धोरण विहित असताना मान्य विशिष्ट कालावधीत पवित्र पोर्टल कार्यान्वित नव्हती. या कारणावरून काही प्रकरणात मात्र मान्य उच्च न्यायालयाने शिक्षकांच्या नियुक्तीस मान्यता दिलेली आहे. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा मूळ आदेश ज्या प्रकरणात पारित झाला होता त्या आदेशांची अंमलबजावणी माननीय सर्वोच्च न्यायालयाने शासनाने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका, त्याचे याचिका क्रमांक दिलेला आहे 10549/2025 मध्ये दिनांक 7/10/2025. हे सर्वांना माहिती आहे, 7/10/2025 असेल किंवा 16/10/2025 असेल, जेव्हापासून सर्वांनाच पोर्टल झाडून बंद करण्यात आलं. त्याच्यामध्ये असं आहे की स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा ज्या काही याचिका आहेत त्याच्यामध्ये स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा पोर्टल कार्यान्वित नव्हतं, आता पोर्टल कार्यान्वित कधी होतं आपण पाहिलेलं आहे. 2017ची भरती 8 वर्ष झाले, 2022ची भरती आता जवळपास त्याला 3-4 वर्ष होत आले, 25ची भरती परीक्षा देऊन सुद्धा वर्ष होत आलं, तरी सुद्धा असा वेळ लागतो. मग त्या दरम्यान त्यांना नियुक्त्या द्यायच्या की नाही याच्या संदर्भात शासन विचार करत आहे. परंतु असे धोरण जे असतील किंवा असे जे प्रस्ताव असतील ते न्याय विभागात सादर केल्याशिवाय त्यांना अनुमती मिळणार नाही, किंवा जे बॅकडोर एंट्री मुद्दाम करत आहेत त्याच्या संदर्भात कडक कारवाई केली जाणार आहे. आणि अशा संदर्भातले जे काही डेटा आहे जो वेगवेगळ्या लोकल बॉडीजकडे असेल, वेगवेगळ्या खाजगी संस्थांकडे असेल, त्यांच्याकडून तो मागवण्यात आलेला आहे. हा मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल, नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. जो दुसरा प्रश्न जो तुमच्या काळजाला हात घालणार आहे आणि ज्याच्यासाठी आपण हे सर्व करतोय, याच्यासाठी केला होता अट्टाहास असं कुठं तर म्हणावंसं वाटतं. हा प्रश्न विचारलेला आहे श्री सुनील प्रभू दिंडोशी गोरेगावच्या तिकडचे हे आमदार आहेत. त्यांनी सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खालील गोष्टींचा खुलासा करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे. पहिला प्रश्न आहे की राज्यातील काही खाजगी शैक्षणिक शिक्षण संस्थांनी शिक्षक भरतीसाठी शासनाच्या पवित्र पोर्टलचा अवलंब न करता परस्पर आर्थिक गैरव्यवहार करून थेट भरती केल्याचे निदर्शनास आले आहे. ते खरं आहे काय? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या निदर्शनात जर अशी एखादी संस्था असेल ना, कमेंट सेक्शनमध्ये बिंदास नाव लिहा मित्रांनो, कारण तुम्हीच आहात जे आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहोत आणि आम्ही दुआ म्हणून अशा मंत्र्यांपर्यंत, अशा आमदार खासदारांपर्यंत नेऊन देतोय की तिथं आपलं काम झालं पाहिजे, पोर्टलला जागा दिली पाहिजे. हा पहिला प्रश्न होता. दुसरा असल्यास शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलद्वारे मानक कार्यपद्धतीनुसार भरती करण्याचे माननीय उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही सदर आदेशाचे उल्लंघन करून खाजगी शिक्षण संस्थांनी पोर्टल भरती केल्याचे निदर्शनास आले, खरे आहे काय? असं असून सुद्धा पोर्टल लावून सुद्धा भरती केले, खरे आहे काय? असल्यास यावर शासनाने चौकशी केली आहे काय? आणि असल्यास उक्त चौकशीच्या अनुषंगाने खाजगी शिक्षण संस्थाविरुद्ध शासनाने कोणती कार्यवाही केली आहे किंवा करण्यात येणार आहे? असा सिंपल थेट प्रश्न यांनी विचारलेला आहे. आता त्याचं उत्तर भुसेंनी काय दिले बघा.
ते आपल्याला त्यांनी ऑलरेडी अधिवेशनाच्या वेळेस दिलं होतं, परंतु आता लिखित उत्तर आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे कितीही मोठी संस्था असू द्या, इव्हन त्या दिवशी आंदोलनाच्या दरम्यान आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारा, जयश्री मॅडम होत्या, बेलेकर सर होते, जयदत्त क्षीरसागर सर होते, त्यांना मी आठवण करून दिली शिक्षण मंत्र्यांना, सर तुमच्याच नाशिकमधल्या अशा भल्या भल्या बलाढ्य संस्था आहेत ज्यांच्याकडे 1200 पदं रिक्त आहेत, त्यांनी अजून पोर्टलला दिली नाहीयेत, त्याच्या संदर्भात मी तुमच्याकडे ऑलरेडी लिस्ट पाठवलेली आहे, तुम्ही काय कारवाई केली. तर त्यांनी ते उत्तर तेव्हा दिलंच होतं. आता तर आपल्याला लिखित दिलेलं आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला आहे की जागा वाढणार आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2, 3, 4 हे जे वरचे प्रश्न होते त्याच्यानुसार तथापि काही शैक्षणिक संस्थांनी रिक्त पदे आपल्या स्तरावर भरली आहेत किंवा भरली नाहीत, पोर्टलद्वारे भरली नाहीत असे आमच्या निदर्शनास आलेले आहे. शेवटी भुसे यांनी ऑफिशियली पेपरवरती मान्य केलेलं आहे की अशा बऱ्याच आस्थापना आहेत ज्या पोर्टलद्वारे जागा भरत नाहीत, ज्या बॅकडोर जागा भरतात किंवा काही पोर्टलला जुमानतच नाहीत. पवित्र पोर्टल प्रणालीनंतर लागू झाल्यानंतर मधल्या काही काळात सदर पोर्टल बंद होते. अशी सबब पुढे करून काही संस्थांनी मात्र त्यांच्या स्तरावर शिक्षक पदभरती सुरू केलेली आहे. यापैकी काही प्रकरणात अशा नियुक्त्यांना मान्यता द्यावी असं शासनाचा आदेश सुद्धा आहे, जे तुम्हाला मगाशीच स्पेशल पिटिशन क्रमांक होता त्याचाच त्यांनी उल्लेख केलेला आहे. रिट याचिका नंतर त्याच्यामध्ये 69-49/2025 व इतर समान स्वरूपाच्या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने 16/10/2025 रोजी एक न्यायालयाने आदेश पारित केलेला आहे. तो काय, तो तुम्हाला बऱ्याच वेळा आपण या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेला आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. जर तुम्हाला ऑथेंटिक माहिती हवी असेल तर तुम्हाला इथेच मिळेल. संचालक पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतरच्या काळात पोर्टलशिवाय झालेल्या नियुक्त्यांची तपासणी करण्यासाठी संबंधित शिक्षण उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. क्लॅप फॉर युअर सेल्फ माय डिअर फ्रेंड. आपण तेच वाट पाहत होतो की अशांना चाप बसला पाहिजे ज्यांनी पोर्टल सोडून बिनधास्तपणे भरती करतात. कितीतरी धुळ्याचे शिक्षण संस्थाचालक आहेत, ते आमच्या सामान्य अभियोग्यताधारकांना चॅलेंज देतात, आम्ही पोर्टलद्वारे भरती करणार नाही, काय करायचं ते करा. अरे आम्ही पण बघून घेऊ, आम्ही पण येऊ, लेट येऊ, पण डायरेक्ट घुसू आणि घुसके मानेंगे इस टाइम. तो कारण शिक्षकांनी इतक्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, डिग्र्यावर डिग्र्या घेऊन सुद्धा फक्त वेटिंग करून सुद्धा शेवटी नंबर लागत नाही, शिक्षक होता येत नाही. कुठंही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी गडचिरोलीमध्ये जाऊन सुद्धा शिकवण्याची मानसिकता असताना या शिक्षकाला जॉब मिळत नाही. हो, TET आणते, CTET आणते, दररोज नवीन नवीन शासन निर्णय काढते, परंतु त्यांच्या हक्काच्या जागा, विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी, आणि ते सुद्धा क्वालिटी शिक्षक मिळाला पाहिजे त्याच्यासाठी हे फार गरजेचं होतं. आणि ते झालेलं आहे. ते म्हणजे अशा विभागनिहाय समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आणि याच्यानुसार आतापर्यंत ज्यांनी पोर्टलवरती जागा दिली नाही त्यांचा डेटा तर मारलाच जाईल. आणि आता काय होणार आहे, ज्यांनी आता पोर्टलला जागा दिली नाहीत, येस मित्रांनो, तेच तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांचं मत आता हे सगळं क्लिअर होणार आहे की जेव्हा पहिला टप्पा येणार आहे. आम्ही आयुक्तांना सुद्धा सांगितलं, शिक्षण मंत्री यांना सुद्धा सांगितलं, शिक्षण उपसचिव यांना सुद्धा सांगितलं की तुमच्या स्तरावरती पुन्हा एकदा यांच्यासाठी स्पेशल एक लेटर काढा की यांना सांगा की पोर्टलला जागा द्याच द्या, जो देणार नाही त्यांचे पगार कापा किंवा त्यांचं मान्यता रद्द करा. व्हॉट एव्हर, दे कॅन डू एनिथिंग ना, दे हॅव द राईट. सो मग त्यांनी सांगितलं की आम्ही नक्की याच्या संदर्भात पॉझिटिव्ह निर्णय घेऊ. मित्रांनो, जेव्हा पोर्टलवरती जाहिराती सुरू होतील त्याच्या अगोदरच अशा संस्थांसाठी एक तर लेटर पडणार आहे, त्याच्याबद्दल शंकाच नाहीये. आणि ते लेटर याच जोशानं घेऊन मी तुमच्यासमोर असेच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कारण मित्रांनो, आपण फक्त बोलत नाही, तर आपण ग्राउंडवरती त्याच्यासाठी पाठपुरावा करतोय आणि खूप समाधान वाटतंय. तेव्हाच एवढ्या कॉन्फिडन्सली बोलते की नाही, आता यांना सुटका नाही. आणि 100% आहेत, कारण आपण शिक्षकांचं हित फक्त पाहत नाही होत, तर आपण विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक मिळावेत यासाठी सुद्धा आपण काम करतोय. आणि 100% हे काम सुद्धा होणार आहे आणि शाळा सुद्धा वाचणार आहेत. ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, हेच तुम्हाला सांगायचं होतं. पेक्षा या निर्णयामुळे पोर्टलवरती जागा वाढणार आहेत. जवळपास नाशिकमधल्या अशा फक्त 3 संस्था आहेत, त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, त्यांच्या प्रत्येक संस्थेमध्ये 1200, कोणाच्या संस्थेमध्ये 800, कोणाच्या संस्थेमध्ये 1500 जागा रिक्त आहेत. असं तुमच्या जिल्ह्यामध्ये जर संस्था असतील ना, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आमच्यापर्यंत पोहोचवा, आमच्यापर्यंत कळवा. नक्की आम्ही याच्यावरती प्रयत्न करू. आणि फक्त किती याचा आकडा तुम्ही ऑथेंटिक माहितीनुसार नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सांगू. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो, स्टे कनेक्टेड. स्वतःला हेड्सअप करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायला विसरायचं नाहीये.